नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 14 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही हे डेली लेक्चर करत असाल आणि तुम्हाला या सिरीजचा फायदा होत असेल तर निश्चितच लेक्चरला पहिले लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली जे काही टेस्ट क्वेश्चन देतो त्याचे आन्सर करत चला. तुमच्यापैकी काही निवडक मुलं जे आहे ते आन्सर करतात आणि भविष्यात त्यांचा जो रिझल्ट आहे तोच तुम्हाला दिसेल. ठीक आहे, कारण ते प्रामाणिकपणे गोष्टी करतायत. तुम्ही काय करताय? अर्धवट काम करताय. येता लेक्चर बघता, ठीक आहे, जाता निघून. ठीक आहे, तर तसं नाही करायचं. कोणतीही गोष्ट मन लावून प्रॉपर करा, तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. आणि मी टेस्ट क्वेश्चन तेच देतो की जे परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, लेक्चर सुरू करूया. मग आता इथं जर बघितलं तर आपली कंबाईनेशन बॅच आहे बघा. ज्या बॅच मध्ये टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे, लाईव्ह लेक्चर सुरू आहे, डिजिटल नोट्स आम्ही दिलेले आहे जेवढे आपल्याकडे तयार आहे तेवढ्या. तर ही बॅचची फी 999 रुपये. 350 प्लस विद्यार्थ्यांनी यामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. अजूनही ऍडमिशन सुरू आहे. त्याचबरोबर बघा, राज्यसेवेसाठी मार्क बुस्टर टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आता 2 पेपर जे आहे ते झालेले आहे आणि आपण सिलेबस वाईज पेपर घेतोय. म्हणजे प्रत्येक विषयाचं थोडं थोडं सिलेबस पेपर 1 मध्ये, त्याच्या पुढचा सिलेबस पेपर 2, त्याच्या पुढचा पेपर 3, त्यानंतर पेपर 4 आणि सर्व सिलेबस पेपर 5 पर्यंत कव्हर होऊन जाईल. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी रिव्हिजन बॅच सुरू आहे, राज्यसेवा विजयश्री बॅच. या बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईन साठी आपले जे काही फाउंडेशन बॅच आहे, या बॅचच्या ऍडमिशन सुरू आहे. तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये पे करू शकता. आपण जर बघितलं बीएमसी ऍक्टची बॅच, जीके ची बॅच आणि बीएमसीचे जे काही मुंबई स्पेशल नोट्स आहे ते तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आरआरबी एनटीपीसी साठी तिरंगा आणि पोलीस भरतीच्या ज्या काही बॅचेस आहे ते सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. या नोट्स तुम्हाला ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. आपल्या अभ्यास मित्र नावाचं जे ऍप आहे त्यानंतर बरेचशे जणांनी अभ्यास डॅश असे बरेचसे ऍप जे आहे ते अलीकडच्या काळात लॉन्च केलेले, त्यामुळे तुम्ही अभ्यास मित्र ऍप डाउनलोड करा. ठीक आहे, या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आणि जे काही इन्स्टाचं पेज आहे त्यावर अभ्यास विषयक रील्स बघायला मिळेल. त्याचबरोबर जर तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे डाउनलोड करायचे असेल तर आपल्या अभ्यासमित्र.in नावाची वेबसाईट सुद्धा आहे. आज आपण 14 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले तय्यब इकराम. मित्रांनो, तय्यब इकराम यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली. पुनर्नियुक्ती जी आहे ती तय्यब इकराम यांची करण्यात आलेली आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन जे 7 जानेवारी 1924 ला स्थापना झाली होती, त्यामुळं यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा याच्या अध्यक्षावर प्रश्न येऊ शकतो, कारण 100 वर्ष जे आहे ते कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे, तर अत्यंत महत्वाचा हा पॉइंट आहे. 100 वर्ष, 50 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष जर एखाद्या संस्थेला, एखाद्या आयोगाला, एखाद्या परिषदेला पूर्ण होत असेल तर त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपण जर बघितलं तर लॉसेने स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचं मुख्यालय आहे आणि आता अध्यक्ष आहे तय्यब इकराम. यांची पुनर्नियुक्ती, सलग दुसऱ्यांदा निवड जी आहे अध्यक्षपदी झालेली आहे. आता अलीकडे नियुक्त झालेले काही महत्वाचे अध्यक्ष बघूया, जसं की सशस्त्र सीमा बलचे नवीन अध्यक्ष बनलेले अमृत मोहन प्रसाद. त्यानंतर नवीन वित्त सचिव बनलेले तुहिन कांत पांडे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी बनलेले DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे प्रमुख बनलेले आलोक रंजन. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले कलिकेश नारायण सिंह देव. भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख बनलेले अमरप्रीत सिंग. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे नवीन सीएमडी बनलेले ब्रिजेश प्रताप सिंग. नॅस्कॉमच्या नवीन अध्यक्ष बनलेले सिंधू गंगाधरन. लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष बनलेले KC वेणुगोपाल. दुसरा क्वेश्चन आणि आजच्या लेक्चरचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा मित्रांनो, संयुक्त राष्ट्राची 29वी वार्षिक हवामान बदल परिषद, ज्याला शॉर्टकटमध्ये COP29 म्हटलं जातं, तर ती कुठे सुरू झाली आहे? तर बघा मित्रांनो, COP29 जी आहे ती अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणी सुरू झालेली आहे. ठीक आहे, तर पर्यावरणाविषयीची जगातील सगळ्यात महत्वाची परिषद आहे COP29. यानंतर पुढे जाऊया. बघा, 200 पेक्षा जास्त देश जे ते यामध्ये सहभाग घेत आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणी ही सुरू झालेली आहे. अझरबैजानचं चलन आहे अझरबैजानी मनाट. ठीक आहे, आपण जर बघितलं अझरबैजान जो देश आहे
तर तो कॅस्पियन जो समुद्र आहे तर त्याच्या आजूबाजूला आपल्याला अझरबैजान देश बघायला मिळतो, ज्याच्या उत्तरेला काय आहे रशिया आहे, शेजारी अर्मेनिया आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, अध्यक्ष आहे इल्हाम अलियेव. यानंतर तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर प्रदेशामध्ये बघा लखनौ शहरामध्ये पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे, ज्यामध्ये महिलांसाठी 50% डिस्काउंट असणार आहे. महाराष्ट्रामध्ये जसं 50% सवलत आहे महिलांना, तशीच उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आता सुरू करण्यात आलेली आहे. योगी आदित्यनाथ यांनी असा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर जागतिक निमोनिया दिन 2024 कधी साजरा केला गेला? तर जागतिक निमोनिया दिन 12 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. कधी? तर 12 नोव्हेंबर. मग निमोनियाचा जास्त धोका जो आहे तो मित्रांनो लहान मुलं जी आहे 5 वर्षापेक्षा कमी एजचे आणि वृद्ध लोक जे म्हातारे लोक जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे, तर त्यांना निमोनियाचा धोका जो आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. मग आता निमोनिया दिन 12 नोव्हेंबरला सेलिब्रेट करण्यात आला. त्याची थीम काय होती? तर एव्हरी ब्रीथ काउंट्स, स्टॉप निमोनिया इन इट्स ट्रॅक. ठीक आहे, तर प्रत्येक जो काही आपण म्हणूया श्वास जो आहे तो मोजला जातो आणि निमोनियाला काय करायचंय आपल्याला त्याच्या मार्गामध्ये थांबवायचंय, अशी या वर्षीची निमोनिया दिवसाची थीम होती. निमोनिया दिन 12 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. पाचवा क्वेश्चन आहे, शिगेरू इशिबा नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाचे 103वे पंतप्रधान बनले आहे? तर शिगेरू इशिबा मित्रांनो जपानचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. तर नाव लक्षात ठेवा, शिगेरू इशिबा. पुढे जाऊया 6वा क्वेश्चन, कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये पहिला अंतराळ संरक्षण सराव ज्याचं नाव आहे अंतरिक्ष अभ्यास 2024 सुरू केला आहे? तर बघा मित्रांनो, भारताने आपला पहिला अंतरिक्ष अभ्यास 2024 सुरू केलेला आहे. भविष्यातील युद्ध फक्त जमिनीवर, पाण्यात किंवा हवेत लढली जाणार नाही, तर भविष्यातील युद्ध अंतराळामध्ये सुद्धा लढली जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या देशाने समजून घ्या आपले पूर्ण सॅटेलाइट डॅमेज केले, तर आपल्याला काय समजणार आहे की कोण कोणत्या साईडने अटॅक करते. त्यामुळे आपल्याला अंतराळ विषयक युद्ध सराव जो आहे तो करणं गरजेचं आहे. यापूर्वी अमेरिका झालं, रशिया झालं, चायना झालं यांनी सुरू केलेला आहे आणि आता आपण त्यांच्या पाठोपाठ अंतराळ युद्ध सराव जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि पहिला युद्ध सराव जो आहे तो भारताने नोव्हेंबर 2024 मध्ये केलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा असा हा युद्ध सराव आहे, हे तुम्हाला संरक्षण सराव आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया, सार्वजनिक सेवा प्रसारण दिन जो आहे 2024 तो कधी साजरा केला गेला? तर सार्वजनिक सेवा प्रसारण दिन म्हणजे काय? तर रेडिओवरून जे काही प्रसारण केलं जातं, जी काही आपल्याला माहिती दिली जाते त्याविषयीचा जो दिवस आहे त्याला सार्वजनिक सेवा प्रसारण दिन म्हटलं जातं. मित्रांनो 1947 मध्ये महात्मा गांधीजींनी आपण जर बघितलं तर 12 नोव्हेंबर या रोजी काय केलं होतं? तर बरेचसे ज्यांना घरदार नव्हतं पाकिस्तानमधून भारतामध्ये आले होते, त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था आपण हरियाणामध्ये कुरुक्षेत्रचं मैदान आहे त्या मैदानावर केली होती. आणि मग त्यांना संबोधून महात्मा गांधीजींनी रेडिओवरून काय केलं होतं? आपलं भाषण केलं होतं. ठीक आहे, तर त्यांच्या स्मरणार्थ जो काही 12 नोव्हेंबर दिवस जो आहे त्याला सार्वजनिक सेवा प्रसारण दिन म्हणून ओळखलं जातं. तर हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, यानंतर 8वा क्वेश्चन, 25वी साऊथ एशियन टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी काउन्सिल परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा, जी काही आपण याला मराठीत कसं म्हणू शकतो की दक्षिण आशियाई दूरसंचार निगम परिषद जी आहे तर ती कुठे सुरू झाली, कुठे नाही, तर हे आपल्याला बघायचंय. तर मित्रांनो ती सुरू झालेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर दक्षिण आशिया मध्ये कोणकोणते देश येतात? भारत येतो, नेपाळ येतो, पाकिस्तान येतो, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर श्रीलंका येतो. तर या देशांची ही जी परिषद आहे तर कोणती? दक्षिण आशियाई दूरसंचार निगम परिषद, जिचा उद्देश दूरसंचार सेवा, इंटरनेट सेवा, उपग्रह सेवा, ठीक आहे, तर या सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देणं हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि त्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट आणता येईल तर हे या परिषदेमध्ये चर्चा केली जाते यावर. तर ही 25वी परिषद जी आहे ती अलीकडे नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. हिचं आयोजन जे ते एशिया पॅसिफिक टेलिकम्युनिकेशन ही संस्था आणि भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण ट्राय या दोघांनी मिळून या परिषदेचं आयोजन भारतामध्ये केलेलं आहे. 9वा क्वेश्चन आहे,
नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशातील मानवाधिकार आयोगाच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला? तर बघा मित्रांनो, जेव्हापासून शेख हसीना या बांगलादेशमधून निघून गेलेला आहे, तर बांगलादेशमध्ये सध्या वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. बांगलादेश थोडक्यात पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करतोय. तिथे हिंसाचाराच्या घटना, बलात्काराच्या घटना, जमाव करून एकत्र येऊन हिंसाचार करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या आहे. आणि मग तिथं मानवी हक्कांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होतंय. आणि ते कधीपर्यंत मानवाधिकार आयोग किंवा मानवी हक्क आयोग बघणार? तर त्यांनी वैतागून शेवटी सगळ्या सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर बांगलादेशमधील मानवाधिकार आयोगाच्या सगळ्या सदस्यांनी हे सगळ्या गंभीर गोष्टी बघता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर बांगलादेशची राजधानी ढाका, चलन आहे टाका आणि अध्यक्ष आहे मोहम्मद शहाबुद्दीन. यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणत्या देशाने झिमसॅट-2 नावाचा उपग्रह जो आहे तर तो प्रक्षेपित केलेला आहे? तर झिमसॅट-2 नावाचा उपग्रह जो आहे तर तो झिम्बाब्वेने प्रक्षेपित केलेला आहे. यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतलेली आहे? तर यासाठी त्यांनी रशियाची मदत घेतलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. जर झिमसॅट-2 जो आहे मित्रांनो तर तो रशियाच्या होस्टोचिन कॉस्मोड्रोम या ठिकाणाहून त्यांनी झिमसॅट-2 नावाचा आपला जो उपग्रह आहे तो प्रक्षेपित केलेला आहे. या उपग्रहाचं त्यांना कृषी क्षेत्रामध्ये, कृषी संसाधनामध्ये, पर्यावरणामध्ये आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये हा उपग्रह त्यांना मदत करणार आहे झिम्बाब्वेला. आता विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित काही चालू घडामोडी बघूया. जसं की जगातील पहिलं 6G उपकरण कोणत्या देशात लॉन्च करण्यात आलं? जपानमध्ये. भारताच्या कोणत्या सूर्य मोहिमेने हॅलो ऑर्बिटची पहिली फेरी केली? आदित्य L1. पृथ्वीच्या तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी भारताने कोणता देश तृष्णा उपग्रह प्रक्षेपित करेल? तर फ्रान्स. शांततापूर्ण चंद्र अन्वेषणासाठी नासाच्या आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणारा 41 वरून 42 देश कोणता बनलेला आहे? तर पहिले लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की नासाने जो आर्टेमिस नावाचा करार केलेला आहे तर त्यावर स्वाक्षरी करणारा 41 देश पेरू आणि 42 देश स्लोवाकिया बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी रुपये खर्च करून 3 परमरुद्र सुपर कम्प्युटर लॉन्च केले. ते कुठे तैनात केले जातील, म्हणजे ते कुठे स्थापन केले जातील? तर पुणे, दिल्ली, कोलकाता. त्यानंतर जर बघितलं, टेक महिंद्राने AI आणि क्वांटम संशोधनासाठी न्यूझीलंडच्या कोणत्या विद्यापीठाशी सहकार्य केलेले आहे? तर ऑकलंड विद्यापीठ. त्यानंतर केंद्र सरकार चंद्रयान 4 कधी लॉन्च करेल? 2028. आणि राष्ट्रीय अंतराळ संस्था कासा कोणत्या देशाची आहे? दक्षिण कोरियाची. 11वा क्वेश्चन आहे मित्रांनो, कोणत्या कंपनीला सलग 5व्या वर्षी जगातील सर्वात टिकाऊ ॲल्युमिनियम कंपनीचा दर्जा जो आहे तर तो देण्यात आलेला आहे? तर जगातील सगळ्यात टिकाऊ ॲल्युमिनियम निर्माण करणारी ही कंपनी आहे आणि ही कंपनी आहे मित्रांनो हिंडल्को. ठीक आहे. तर हिंडल्को कंपनीला जगातील सगळ्यात बेस्ट ॲल्युमिनियम निर्माण करणारी कंपनीचा दर्जा जो आहे तर तो सलग 5व्या वर्षी मिळालेला आहे. बघा मित्रांनो, हिंडल्को जी आहे तर ती आदित्य बिर्ला समूहाची एक कंपनी आहे जी ॲल्युमिनियमची निर्मिती करते. बघा, एक रँकिंग जाहीर करण्यात आलेली आहे. S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबल असेसमेंट रँकिंग या नावाने ही रँकिंग जी आहे ती लोकांसमोर ठेवण्यात आली आणि यानुसार हिंडल्को जी आहे तर ती जर बघितलं सगळ्यात बेस्ट स्टील निर्माण करणारी कंपनी आहे, जिची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली होती. हिचं मुख्यालय मुंबई येथे आहे. 12वा क्वेश्चन आहे, नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट. ठीक आहे. नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट साठी कोणत्या कंपनीने 550 कोटी रुपये खर्चून अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये गुंतवले आहे? तर बघा, नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टला जी काही वीज मिळते तर ती अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून मिळावी, म्हणजे जसं की सोलार पॅनल, पवनचक्क्या यांच्या माध्यमातून वीज मिळावी. यासाठी कोणत्या कंपनीने इथं 550 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला? तर ती कंपनी आहे मित्रांनो टाटा पॉवर. ठीक आहे. ती कंपनी कोणती आहे? तर टाटा पॉवर. आता बघा मित्रांनो, इथं जर बघितलं तर या उपक्रमामुळे 13 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प आणि 10.8 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प जे आहे ते विकसित केले जाणार आहे. आणि इथं आपण जर बघितलं तर नोएडाच्या विमानतळाला आपण म्हणूया की अक्षय ऊर्जा जी आहे तर ती मिळणार आहे. आपण जर बघितलं तर टाटा पॉवरची स्थापना 1911 मध्ये करण्यात आली. दोराबजी टाटा यांच्या माध्यमातून. मुंबईमध्ये मुख्यालय आहे आणि टाटा समूहाची ही एक कंपनी आहे. 2 टेस्ट क्वेश्चन देतो, नीट बघा. संयुक्त राष्ट्राची 29वी वार्षिक हवामान बदल परिषद COP29 कोठे सुरू झाली आहे? त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने नोव्हेंबर 2024 मध्ये
पहिला अंतराळ संरक्षण सराव अंतरिक्ष अभ्यास 2024 सुरू केला आहे. यानंतर बघा यशवंत बॅचचे ऍडमिशन सुरू आहे. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या मित्रांनो, कारण कमी फीज मध्ये आम्ही क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या. त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे त्यासाठी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. सिलेबस वाईज 5 टेस्ट आपण इथं विद्यार्थ्यांना देणार आहे. 2 टेस्ट यापैकी झालेल्या आहे. राज्यसेवेची विजयश्री बॅच सुरू आहे, ज्या बॅच मध्ये कंबाईन यशवंत बॅच प्रमाणेच सगळ्या गोष्टी असणार आहे. या बॅचचा कालावधी फक्त 1 महिन्याचा आहे. त्यानंतर आपल्याकडे फाउंडेशन बॅच आहे, ठीक आहे. त्याचबरोबर बीएमसी भरतीची बॅच आहे, बीएमसी जीके ची बॅच, मुंबई स्पेशल नोट्स आहे, आरआरबी एनटीपीसी बॅच, पोलीस भरतीची बॅच, प्लस या क्लास नोट्स आहे आपल्या प्रत्येक विषयाच्या. हे सगळ्या तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल इन्स्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा, कारण या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आपली एक वेबसाईट पण आहे अभ्यासमित्र.in, अभ्यासमित्र.in, ज्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपर, स्टेट बोर्ड या सगळ्यांच्या पीडीएफ जे आहे ते उपलब्ध होऊन जाईल. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.